सिंबा बाहेर ये लवकर, मी वाट बघायला लागलोय. आला आला माझा सिंबा आला, सिंबा आला. बघा बघा बघा. त्याच्यावेळेला मी फेस्टिवल बघायला आलोय का गर्दी बघायला आलोय हीच कळण झालं मला. एवढी गर्दी झाली तर काय कळण झाले. तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आलोय मी फेस्टिवल बघायला, सांगली फेस्टिवल बघायला. तर गर्दी आहे जाम. तर चला कसा कसा विषय आपला होतो बघूया. तर आता परिश्रम आणि खडतर प्रवास करत आलोय मी. 10-12 चिलट पण खाली जात आता बोलता बोलता. काय पर्याय नाही, तरी पण आपल्याला यायला पाहिजे. तर जातो आत, कसा कसा विषय बघतो. तर कार्यकर्ता आपला एक येणार आहे. इकडे जरा मी काळ दिसत असेल, आता जरा पांढरा दिसतो तुम्हाला. तर कार्यकर्ता आपला येणार आहे. आता थोड्याच वेळात मी आज जाणार. आज जाऊन तुम्हाला सांगतो कसा कसा विषय आहे. तर चलो. तर विषय असा झालाय, बाहेर कुणाच तर वरात चालल्या, त्यामुळे लय दंगा चालू झाला. इथं काय काय झालंय, भावा तू मास्क लावलाय, कोण जाऊ शकत नाही बघा येऊ, त्यामुळे मास्क लावलाय. मुंह दिखाने के लिए जगह नहीं बची, इसीलिए मास्क लगाए. तर गर्दीत आता निघालो. भाऊ काय मग, भाऊ काय बघायला, फेस्टिवल बघायला काय काय बघतील मग. तर बघा कसा कसा विषय आहे फेस्टिवलचा. शेवट दिवसाच्या मुलं गर्दी झाल्या. मला पण काही चेंगरा चिंगरीमुळे काय कळण झालं या. पुढे जायला सरकारला पण येऊन झालंय, असा विषय झालाय भावा. काय करायचं. तर मी फुकट आलोय बरं का, आता सांगतो मी फुकट आलो या. कारण विषय माझ्या भावानं मला जरा काय व्हीआयपी ट्रीटमेंट दिली, त्यामुळे आता येऊ शकलो आम्ही जरा जोरात. तर गर्दी जाम झाल्या. एक्सक्यूज मी, मेरे को जाने दो, हटाओ हटाओ, एक्सक्यूज मी. तर असं चेंगरा चिंगरी शेवटच्या दिवशी कधी येऊ नका तुम्ही फेस्टिवल बघायला. आधी 2-4 दिवस येत जावा, म्हणजे कसं तुम्हाला निवांत बघायला येईल. चेंगरा चिंगरी झाला तर लय. आता चेंगरा चिंगरी मला बघायला काय भेटत झालंय, तरी पण जाताना मी जाता जाता बघणार. आता आज घुसतो, आज जाऊन बघतो कसा कसा विषय आहे. मग पुढचा विषय आपण करू कसा कसा चालतोय. कसं वाटतंय निवांत आहे ना. एक नंबर टकाटक विषय आहे, संपला की. आणि काय पाहिजे जिंदगी. कडक यंत्रणा कडक लावल्या. शेवट दिवस म्हणले की असं म्हणून म्हणतोय, शेवट दिवशी कधी येऊ नये, संपला विषय. A few moments later. त्याच्यावेळेला मी फेस्टिवल बघायला आलोय का गर्दी बघायला आलोय हीच कळण झालं मला. एवढी गर्दी झाली तर काय कळण झाले. काय म्हणाल काका, तुम्हाला काय म्हणाले, गर्दी नाही झाले का काय. शेवट दिवशी फेस्टिवल बघायचं का गर्दी बघायची हीच कळण झाले. काय कळण झाले, काय इथं झाले स्पष्टपणे. मी ब्लॉग बनवायसाठी 400 किलोमीटर लांब वरून आम्ही पुण्यात नाही इकडे. कैसा लगा मेरा मजाक. तर एवढा विषय झालाय की प्रेम भाई या मुलं माझं 40 रुपये वाचले. 40 रुपये तिकीट होतं. VIP पास मधनं आज घुसलो, विषय संपला. आणि काय पाहिजे जिंदगीत. संपला विषय, संपला विषय बाबा. आम्ही कसं चिरकुट काय म्हणतोस, संपला विषय. हा म्हण, संपला विषय. आणि काय पाहिजे जिंदगीत. बारकी पोरं सुद्धा म्हणायला लागले या घरीच आम्हाला लय कसं व्हायला लागले. काय म्हणत आहे. बेळगावचा कंदी पेढा गावलाय फुकट तिथं आम्ही लगेच भावा मला काय ते पहिल्यांदा. तर चला पेढा भेटला आपल्याला, खातो आणि मग पुढे जातो. हा पेढा घ्या, आता एकदा येऊन कंदी पेढा घेऊन जावा. बेळगावी कंदी पेढा आपण सातारचा ऐकलाय, पण बेळगावी पहिल्यांदा ऐकलाय मी. आपण सातारचा ऐकलाय का ना दादा. सातारचा कंदी पेढा ऐकलाय, पण बेळगावचा पहिल्यांदा खाल्ला. काय क्वालिटी आपल्याला खाण्याची मतलब आहे, आपल्याला खाण्याची मतलब आहे. बाकीच काय घेऊन आली तिथे त्याच्या इच्छा गावात त्याच्या. कसं आहे वारणा, वारणा 30ला 1, 60ला 2, 60ला 2 एक नंबर. 30ला 1, 60ला 2. वारणाचं प्रॉडक्ट घेतलं पाहिजे ती, कारण आपल्या महाराष्ट्राला आपणच वर काढायचा एवढं लक्षात ठेवा. हा अमोलचं का तवी तुम्ही अमोलचं. गर्दीला आहे का नाही, गर्दीला आहे का नाही, गर्दीला आहे का नाही. तर बारक्या पोरांनी सुद्धा कळलं ना की गर्दीला बघून बोलायचं काय. आपण बोलायला शब्द मोठा आहे त्यांच्याकडे. तर असा विषय झालाय. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. हाय गार, हाय गार. गर्दी बघून तुला पण कळायचं बंद झालंय का नाही. तर शेवटचा दिवस आहे, गर्दी बघून झालंय मला बी कळायचं पण. बारक्या पोरांचा काय विषय काय मला भावा. हाय गार, हाय गार एकदा. हाय वाघ बकरीच्या 200 रुपये घेताय का नाही. 200 रुपये. तर वाघ बकरीच्या 200 रुपये. आणि काय पाहिजे जिंदगीत. किती बी वर्षभरच्या अभ्यास संपणार नाही. अबे तू थोड़ा सा बहन. तर इथं पोहोचलोय आणि इथं जरा विचारतो काय काय माहिती, कारण गर्दीत ना आत्ताच बाहेर जस्ट पडलो. तर इथं माहिती विचारतो कसा कसा विषय आहे, काय विषय. तर काका कसा कसा विषय आपला, कसा कसा विषय सांगा जरा.
आमच्याकडे पंसारीत आता सांगली फेस्टिवल मध्ये एवढे आज गर्दी आहे हा की एवढा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आमच्या कंपनीच्या स्टॉलसाठी सुद्धा. आणि आमच्या कंपनीमध्ये विविध प्रकारचे आयटम आहेत, ज्याच्यामध्ये चहा पावडर आहे, मसाले आहेत, तुम्ही रेडी मिक्सेस आहेत, ही सगळं हे सर्व गुलाबजाम आहे, ही सगळे प्रॉडक्ट आपला स्वतः सर्व प्रोडक्ट आपले आहेत. तांदूळ आहे, तेल आहे, मोहरीच तेल आहे, तिळाच तेल आहे, इडिबल आहे. तर चला येऊ का? तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल एकदम आम्ही खुश झालो. आणि आपलं नाव काय कंपनीचं? पंसारी एमएच एंटरप्राइजेस सांगली पंसारी. एकदा याचं घेऊन जायचं संपला विषय आणि काय नको. ह्या माणसाने लई साथ दिल्या. या माणसाने मला बाहेर बाहेर नाही आत आणलं. बाहेर आणलं. तर विषय असा झालाय प्रेम भाऊ, तुम्ही आम्हाला आत आणल्याबद्दल, आमचे 40 रुपये वाचवल्याबद्दल धन्यवाद. मनापासून आभार आहे. उससे मेरा क्या फायदा. सिनेमॅटिक प्रोटीनचे लाडू. तर कसा विषय आहे भावा? 9 प्रकारचे गुळात बनवलेले सगळे प्युअरला 9 प्रकारचे गुळात बनवलेले लाडू. सपला की विषय. आणि काय पाहिजे? जी पोरं गुळ खात नाही त्यांनी लाडू घेऊन जाऊन लाडू खावा. तर सीसीटीव्ही कोणाला बसवायचा असला तरी इथं या प्रेम भाऊ बाबा यांची गाठ घ्या आणि सीसीटीव्ही बसवून टाका. कुठं पण एवढी कुठली असली तरी सीसीटीव्ही बसवून टाका. कारण प्रेम भाऊचं सीसीटीव्ही कापलं पाहिजे आपल्याला. बाकीचा विषय काहीच नाही आपल्याकडे. चला प्रेम भाऊ, आता आम्ही जरा फेस्टिवल फिरून येतो. तर विषय असा झालाय, प्रेम भाऊ याची गाठ घेऊन आम्ही निघालो पुढं. आणि पुन्हा एकदा गर्दी आपल्याला चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता गर्दीचा विषय हार्ड. आणि काय पाहिजे? नाव काय आपल्या? आर सूर्यवंशी ब्लॉग. सर्च कर, सबस्क्राईब कर. काय बी बिकून आर सूर्यवंशी ब्लॉगला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. सर्च करा भावांनो. सांगली फेस्टिवल मध्ये आमच्या मित्रासोबत बाई आणि आर सूर्यवंशी ब्लॉग मध्ये जाऊन आर सूर्यवंशी ब्लॉग मध्ये जावा. इटकार बिकून मारा, पण सबस्क्राईब झालं पाहिजे. सबस्क्राईब झालं पाहिजे. काय पण करा. लव यू. दादा लागला वरडाला. दादाचा विषय हार्ड गंभीर. आणि काय पाहिजे? घेताय काय काटो असा विषय आहे. 100 लागते. आहा मेरी जान. अरे भाई, आणि काय पाहिजे जिंदगीत? याचा ऐश करायची जायचं. एवढ्या गर्दीत आलोय मी, एवढं त्याल जाऊन आलोय. 440 रुपये तिकीट काय काढलं नाही सोडा मी. कारण मित्राचा स्टॉल आहे त्याच्याबरोबर आलोय फुकटचा. फुकट चाले की असं असतंय. त्यामुळे म्हणतोय पैसे खर्च करा, तिकीट काढून या. फुकट चाले की असा विषय असतो. या गर्दीच बघायला मिळते नसती. विषय हार्ड असतो. काय म्हणाल काका? फुकट आले की विषय हार्ड. बरोबर आहे. तर मागा जर बघतोय आता इथं आलो. इथं पण पुरींच. अरे काय आम्हाला काय होऊन टाकलंय काय? पोरांनी कुठे जायचं मग? हा सगळं पुरींचं कुठे जायचं आम्ही? कळतं का नाही? काय लागा फेस्टिवल भरवलंय. एखादा रुमाल तरी ठेवा आमच्यासाठी. हा काय लागा तुम्ही? एक रुमाल सुद्धा आमच्यासाठी ठेवलं नाही. बहुत धूक होत आहे. दादा लावू लागलाय प्रॉडक्ट. सिनेमॅटिक पद्धतीने क्लीनर आपल्याला इथं बघायला भेटलाय. रोबोटिक क्लीनर. फरशी पुसायचं मशीन. तुम्हाला जर इंग्लिश काय नसलं मराठी सांगतो. फरशी पुसायचं मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे. इथं या. हा मेन मुद्दा राहिला रोबोट. तुम्हाला काय म्हणत आहे? रोबो क्लीन म्हणजे 2.0 मध्ये वापरला गेलाय रोबोट. अबे तू थोड़ा सा बहन. ऑनलाईन मिळतंय का युरेका? ऑनलाईन पण मिळतं. ऑनलाईन ही स्पेलिंग सर्च करायचं. धावलंय परत म्हणा ना मला इंग्लिश येत नाही काय. आता काय विषय चालणार नाही अजिबात. सिनेमॅटिक दादाराव. फक्त आतापर्यंत माझ्या बाबतीत मला फक्त फॅन्सी गॉगल दिसले. ते पण फक्त 99 रुपये. आता मी ते घेऊ का नाही विचारतो. फॅन्सी गॉगल शॉट. तर आतापर्यंत खरं सांगतो तुम्हाला काका, आतापर्यंत एवढं फेस्टिवल फिरलो फक्त फॅन्सी गॉगल फक्त आम्हाला आमच्या बाबतीत दिलं. बाकी काय सुद्धा नाही. पोरांच्या बाबतीत रुमाल बी ठेवला नाही. काय करायचं? सगळं पुरीचं. बायकालाही खर्च करते म्हणून आमच्या खिशावर लोड येतोय ना. काय म्हणायचं? बरोबर चुकीचं? तुम्हाला काय म्हणायचं आहे? तर फॅन्सी गॉगल बघून मी आता पुढे निघालोय. तर आदिवासी हेअर ऑइल ज्या लोकांना किती दिवस ओरिजिनल आहे का? आधी मेन विद्या ओरिजिनल आहे का? 100% ओरिजिनल. कर्नाटकात आलंय का? हम्पी मधनं आलंय काय? म्हैसूर मधनं आलंय. हा तर लय लोकांचा प्रश्न होता की आम्हाला आदिवासी हेअर ऑइल पाहिजे, केस जायला लागले. तर विषय असा आहे इथं आपल्याला ओरिजिनल गावलंय. तर येऊ मागचा नंबर आहे, याच्यावर कॉल करा आणि आदिवासी हेअर ऑइल
मागवा तर येऊ का दादाराव? गच्च खपा तुमच्या मालाला. आम्ही जातो पुढं. आमची काय केस अजून गेली नाही. केस गेल्यानंतर बघू, आपण विचार करू आदिवासी हेअर ऑइल घ्यायचं का नाही. 100% घ्यायचं. कारण कसं माहिती का, बायका इथं सगळं काय केलंय, बायकांचं प्रॉडक्ट जास्त ठेवले. मग बायकांनी खरेदी केलं की चालताना कुणा येतोय आपल्या. मग केस कुणाच जाणार आपली. मग आदिवासी हेअर ऑइल पण घेणार आपण. संपला विषय. आणि काय पाहिजे, जिंदगी झंडवा बिरबी गमंडवा असा पोरांचा सीन असतोय. काय करायचं, त्याला रिझल्ट आला आदिवासी हेअर ऑइल. त्यानं वापरलं आदिवासी हेअर ऑइल. तर बघू शकताय, हाच तो कार्यकर्ता ज्यानं आदिवासी हेअर ऑइल वापरलंय. इस बेचारे का कोई कसूर नहीं. विषय काय झालाय, पोरांच्यासाठी काय नाही हो, खायला बी नाही, घालाय बी नाही, भांडी कुंडी सगळी चालवायची. सगळ्यांसाठी पौष्टिक लाडू आहेत. तर सिनेमॅटिक पद्धतीने तुम्ही लाडू बघू शकताय. सगळे मसाले वगैरे बघू शकताय. इकडे खट्ट आहे 1 नंबर टकाटक. हा, तर विषय असा आहे की या कार्डावला नंबर बघा, लगेच जातील. त्याच्यावर नंबरवर फोन करा आणि प्रॉडक्ट मागवून घ्या. ठीक आहे. तर पौष्टिक लाडवांचा स्वाद घेतला मी. लांबनच वास घेतला. काय दिला नाही त्यांनी खायला, कारण पॅकिंग मध्ये होतं. पौष्टिक लाडू त्यांनी काय नाही म्हणलं द्याला आम्हाला, पण त्याचा नंबर मिळाला आपल्याला. आपण फोन करून मागवू शकतो पौष्टिक लाडू, जे की आपल्याला मिळू शकतात. खजूर आईच्या गावात मला काय माहित नाही, त्यांना फोन करा, विचारा. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देऊन टाकतो त्यांचा. सपला विषय. आणि काय पाहिजे तुम्ही. तर पुढं जाऊया. कस्टमाइज टी शर्ट. आता कुठं आमचा ब्रँड गावला आम्हाला. कसा विषय, कस्टमर डिझाईन अवेलेबल आहे. टी शर्ट होती, हुडीज होती, बघून घ्या. टी शर्ट घ्या, हुडीज घ्या. लिमिटेड ऑफर 50% ऑफ. लिमिटेड ऑफर. तुमचा ऍड्रेस कुठला सांगितला? धामणी रोडचे तुम्ही सांगा. 100 फुटी रोड स्कायलँड टॅटू स्टुडिओ मध्ये तुम्हाला भेटेल. हा, तर या तिथं चाटशिर या. कुठलं काय नाव आहे? www.sovafashion.in. हा, ही वेबसाईट आहे. या वेबसाईट वर जर गेला तर डायरेक्ट तुम्हाला कपडे भेटून जातील याचं. तर यो तर कस्टमाइज टी शर्ट. हा, आता भेटलं बघा पोरांच्या जोगं, मला जोगं. तुम्हाला जर तुमचा फोटो छातीवर लावायचा नाही ना, पाठीवर लावायचा असेल. अबे साले. तुम्ही गोवा फिरलेला दिसताय. मी गोव्यात राहते. माझं घर आहे. सपला की विषय. आईला रोज तुमची चांगली असेल गोवा बघायची. छान आहे. नाही बघत. मी साऊथ गोव्यात राहते. तर नॉर्थ गोव्यात आहे. तर काकी गोव्यात राहते, तर रोज चांगली असेल त्यांची. मग स्टार प्रवाहवर नवीन मालिका यायची दिसते असं वाटतंय मला. संकेत आहे काहीतरी इथं दावली त्यांनी. तू रे माझा मितवा, मी तवा, तू कडई. सपला विषय. आणि काय पाहिजे. तर इकडं कार्यकर्ता काय बघायला लागले ते. दादा काय बघायला लागलाय मोठ्या उंचीनं. कुत्र्यांचा शो. नाही डॉग अरे डॉग शो. सॉरी. मराठी भाषा जरा कशी वयवल तशी वय. पण सिम्बा येणार आता पोलीसच्या गाडीमधून. तर तुम्ही बघू शकताय. सिम्बा बाहेर ये लवकर, मी वाट बघायला लागलोय. आला माझा सिम्बा आला. बघा. सिम्बा आलाय. सिम्बा. त्याच्यानंतर मगाशी जे छोट एक डॉग आलं होतं, त्याचं नाव चिनू आहे. चिनू गोल्डन रिट्रीव्हर. चिनू भैया आताच येऊन गेले. ती तुम्ही बघितला चिला फुटेज मध्ये तुम्हाला दिसला. चिनू भैया सिम्बा सारखा. सिम्बा सारखा रणवीर सिंग. तर विषय असा झाला की ही जस्ट आलोय खाऊ गल्ली बस इथं. आणि खाऊ गल्लीचा विषय असा आहे की बाबाजी का ठेला, हिंदुस्तान फ्रूट ज्यूस, मनिनी पराठा हाऊस, दीपगंगा भेळ पाणीपुरी चाट, असं काय विषय आहे. पण आपल्याला बाबाजी का ठेला ही चांगलं वाटलं. जरा युनिक नाव आहे. असं काय तर नवीन विचार करा. असं नवीन काहीतरी विचार केलं तर तुमची प्रगती चांगलीच होईल. प्रगती चांगली व्हायला चुकून धक्काबुक्की व्हायला लागल्या. लय गरजा इथं. तर विषय असा झालाय की विविध प्रकारची भिन्न प्रकारची कुत्री तुम्हाला तिथं बघायला मिळतील. मागाशी तुम्ही बघितली असतील. तर त्या कुत्र्यांच्या नादात आम्ही भिन्न प्रकारची कुत्री बघितली आणि भिन्न प्रकारचे त्या गाड्याचं स्टॉल बघितलं. आता भिन्न प्रकारचे आपण पाहणं बघायचं. काय म्हणा बाबा. कशाला करायची माहिती काय. होय लवकरच त्याला खायला दिलं पाहिजे. तेव्हा असं करायला लागलाय. तर जाता बघू आपण काहीतरी खाऊ. चटपटीत खाऊ. बाबाजी काट्याला मगाशी बघितले. बाबाजी काट्याला त्याचा काय विषय बघूया आणि मग पुढचा विषय करूया. तर इकडे आलो पाहणं बघायला. बसणार कशात नाही, कारण पैसा नाही. विषय जपला. आणि काय व्हायचं जिंदगीत फक्त बघायचं, नेत्रसुख घ्यायचं, बुबुळ्याचं पारणं फेडायचं आणि घरला जायचं. सपला विषय. आणि काय पाहिजे नाही. तर चलो तुम्हाला सिनेमॅटिक पद्धतीने जावतो कसं पाहण्याचं, तर कसा विषय आहे. तर तुम्ही बघू शकता इथं बेडकात माणसं बसली ती. आणि एवढा हाल चाललंय या बेडकांचं. काय करायचं आता मला कळण झालंय. टाक फेक. सुट्टी देऊ नकोस.
फक्त पाव व्हायला नको आपला. ये माय गॉड. तर दादारावचा चेहरा नाराज झालाय. 10 रुपये घालवलं काय उपयोग झाला नाही, सगळं फुकट गेलं. काय उपयोग आहे असल्या जिंदगीचा? 10 रुपये घालवलं पण काय उपयोग झाला नाही. चला 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 चला. हॅपी ब्लॉग. हॅपी ब्लॉग नसते रे, हॅपी न्यू इयर असते. तर दादारावाची जीभ कुठं तर लडबाडली. जय श्रीराम बाबा. राम राम मंडळी. राम राम मंडळी संपला विषय. आणि काय पाहिजे? जय हनुमान. तर दादाराव तुम्हाला कसं वाटतंय गर्दी बघून? गर्दी खूपच जास्त आहे, त्या मानाने कधी विचार केला नव्हता. त्या मानाने विचार केला नव्हता, पण दाद्याने एवढा विचार केलाय. गर्दी म्हणल्यावर आज जायला लागते, संपला विषय. कारण शेवटच्या दिवशी गर्दी असते एवढं आम्हाला बी माहित होतं. पण मी जरा आधी यायला पाहिजे होतं. काय लागा सिनेमॅटिक पद्धतीने काय दिसलं नाही मला. तर विचार झाला, भाऊ भेटला, मनाला एक समाधान वाटलं. मलाही समाधान झालं. समाधान झालं. आमच्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. इटकार बिकून मारा नाही दगड. सबस्क्राईब झालं, विषय संपला. आणि काय पाहिजे आहे? बरोबर आहे. फक्त एवढा विषय झाला की दादाराव भेटला, बुबुळात आमच्या पारनं भेटलंय ना, संपला विषय. चलो. तर इथनं मी आता बाहेर जातो आणि विषय आता गंभीर झालाय. सगळं फिरलोय मी चकाचक पैकी. कसं काय तुम्ही रोज बघताय? मुझे अपने घर जाना है. तर जातो मी आता मला सगळं देखाव बघून झालंय. मी सगळं फेस्टिवल फिरलोय, पण मला काय असं एवढी मजा आली नाही, कारण गर्दी सगळी बघायला भेटले. काय बाकीचं बघायला भेटलं नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढल्या ब्लॉग मध्ये. चलो. अरे करा की चलो चलो.